हो तुमचं पण ठीक आहे. बोला मास्टर आहे नियोजित नव्हतं पण योगायोग शनिवार आलाय. माझ्यापेक्षा जास्त शिकले दिसते. काल मी इंदापूरला गेलो, माझ्यावर टीका झाली की रोहित पवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन अमेरिकेतून केलं. मी म्हटलं काय वेळा माणूस आहे, त्याला माहित पण नाही मी पोस्ट ग्रॅज्युएट पण नाही, मी ग्रॅज्युएट मी इथं शिकलोय. म्हणजे बारामतीत काही काळ, मग तिथं वाचन गेलं 2-3 वर्ष, परत विद्यापीठच्या नंतर मावळमध्ये मुंबईमध्ये, आणि माझा कारखाना अडचणीत आला. तर त्यानंतर मग मला इथं यावं लागलं. आणि मग लोकांनीच मला शिकवलंय, लोकांनी इतकं भारी शिकवलंय की बरंच काही करते. त्यामुळे बच्चा असतो तरी दिल का सच्चा असल्यामुळे बरंच काही गोष्टी समजून ते तुम्ही त्यामुळे सुप्रियाताईंनी काय केलंय तर तुम्ही पार्लमेंटचं भाषण द्यायचं बघा. सगळे सुप्रियाताईंनी अनेक विषयांवर भाषण केलं, पण प्रामुख्याने तुम्हा सर्वांना आजचा विषय घ्यायचा झाला तर त्यांनी मराठा आरक्षणावर मुद्दा मांडला, त्यांनी धनगर आरक्षणावर मुद्दा मांडला, मुस्लिम आरक्षणावर त्या बोलल्या, त्यानंतर लिंगायत आरक्षणावर त्या बोलल्या. आणि तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा चांगला असल्यामुळे तुम्ही एक काम करा, भाजपचा कुठला असा खासदार आहे ज्यांनी मराठा धनगर आरक्षणावर चर्चा केली बघा. तुम्ही एक सुद्धा मिळणार नाही, तुम्हाला एक सुद्धा मिळणार नाही. आता मराठा आरक्षण मिळालं, आपण 16% दिलं होतं. 16% आरक्षण दिल्यानंतर तिथं एक माणूस कोर्टात गेला, मी सारखं नाव विसरतो, ते गाडविणीचं दूध पिणारा कोणतरी. हा बरोबर. अहो मला त्या शेजारचा फोन आला, तो म्हणला अहो बघा ना माझ्याकडे काय झालं. काय झालं? अहो गाडविण आली. गाडविण आली म्हणजे काय? अहो ते स्वतःवर त्यांनी घरामध्ये फ्लॅटमध्ये गाडविण ठेवली का तर टीव्हीवर काय आलं त्याचं दूध ते पितात. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो, त्यांच्यासारखं तुम्ही मागायचं गाडविणीचं दूध काय चुकून सुद्धा गाडविणीचं दूध पिलं. त्यावेळेस आपण आरक्षण दिलं, त्या आरक्षणाच्या विरोधात कोण गेलं कोर्टात? कोण गेलं कोर्टात? मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते कोर्टात गेला. सदावर्तेचं देवळ कोण आहे राजकीय? देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्र फडणवीस साहेब आहे का नाही देवत? त्यांनी बोलले का नाही? आमचा देव माणूस आहे. आता देव माणूस तुमचा, हा कार्यकर्ता तुमचा, थांबवतो नाही आला कोर्टात जायला. आता ह्या सरकारने आरक्षण दिलं, कोर्टात कोण गेला आता परत? सदावर्ते. याचा देव माणूस कोण? हा जिल्हा परिषदेचे इलेक्शन झाले का इकडं? काय झालं? 3 वर्षापूर्वी ओबीसी राजकीय आरक्षण नको म्हणून बीजेपीचा एक कार्यकर्ता कोर्टात गेला.
की आरक्षणच नको, कोणाचा कार्यकर्ता केला? बीजेपीचा कार्यकर्ता. असं कोण म्हणतं? मी नाही, भुजबळ साहेब म्हणत. कधी म्हणाले? महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांनीच भाषण केलं, अधिवेशनामध्ये भाषण केलं. म्हणजे तुम्ही इकडे ओबीसी समाजाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करता, मराठा आरक्षण दिलं तर तुम्ही कोर्टात जाऊन अडकवता. आणि 2014 बारामतीमध्ये कुठलं मोठं आंदोलन झालं होतं? कुठल्या समाजाचं? काय झालं त्याचं? काय बोलण्यात आलं होतं? पहिल्या कुणी सांगितलं होतं? हा म्हणजे तेच काय सांगितलं होतं? पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण दिलं. इथं तुम्ही दिलेलं कोर्टात तुमचाच कार्यकर्ता पाठवता, ओबीसीला तुम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता. 2019ला कोरेगाव भीमा घडलं का? झालं. त्याच्यामध्ये 2 समाजामध्ये वाद निर्माण झाला, त्याचा अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे फायदा बीजेपीला झाला. आणि योगायोगाने दुर्दैव बघा, या इलेक्शनच्या समोर ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न झाला. मग कोण राजकीय पोळी भासतंय याच्यावर? भाजप भासतंय, हे तुम्ही समजून घ्या. अहो, भाड्यातून आपण विचार करत होतो की तिथं रासोबाला सोडावं अशी चर्चा चालू होती. तिथं लोक आपला पाठिंबा देतात, शेतकरी कष्टकरी भाजपच्या विरोधात आहे आणि आपण म्हणत होतो की रासोबाला तिथं कुठेतरी संधी द्यावी अशी चर्चा आपली सुरू होती. साहेबांनी कदाचित स्टेटमेंट टीव्हीवर सुद्धा दिला असेल की आम्ही विचार करतो. तोपर्यंत भाजपचा एक सुद्धा फोन हा जानकर साहेबांना आला नव्हता. मग साहेबांची ही बातमी टीव्हीवर आल्यानंतर लगेच त्यांच्या बरोबर, त्यांच्या जवळ त्याला कोणाचा फोन गेला? त्यांचा फोन आला आणि म्हणजे ये बाबा भेटायला. गेले भेटायला. आता माढा मतदारसंघ आपण का म्हणत होतो? जानकर साहेबांचे कार्यकर्ते तिथे, त्यांना ओळखणारा खूप मोठा वर्ग तिथे, आपली ताकद तिथे आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर कोण निवडून आला असतो तिथून? त्यांना कुठं पाठवलं? न कार्यकर्ते, न संघटना, न काय. तुम्ही निवडून आणण्यासाठी पाठवलंय का दुर्दैवाने त्यांना पाडण्यासाठी पाठवलं? त्यांना काय फार? अहो, तरी जानकर साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न केला, मुंडे साहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला, पंकजाताईंना संपवण्याचा प्रयत्न केला, तिथं खडसे साहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला, फुंडकर साहेबांना केला. भाजपच्या मध्ये ओबीसीच्या बाजूने, ओबीसीच्या बाजूने नाही, ते कोणाच्याच बाजूने नाही. त्यांना फक्त काय पाहिजे? तर सत्ता पाहिजे. बाकी काय नको. या गोष्टी आपल्याला येत्या काळामध्ये सर्व लोकांना गोष्ट शरद पवार आगे बढो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, एवढंच आपल्याला पाहिजे. साहेबांसाठी एवढं करू शकत नाही आपण, साहेबांसाठी एवढं करू शकत नाही. तुमच्या घराचा पाया तुमच्या वडिलांनी जर तिथं बांधला असेल, तुतारी दाबून वाजवायची. आपण कसं चालतो? तुतारी कशी वाजते? तुतारी कुठे? तुतारी कुठे? पुढच्या ऑफिसला गेलो, पुढच्या कार्यक्रमात तुतारी कशी वाजते सांगा? नाही, काय करावं लागतं? फुंकावं लागतं. म्हणजे हवेवर, म्हणजे हवा लागतं नाही, दुसरं काय पाणी बिणी टाकतं, हवा लागते ना. म्हणजे हे इलेक्शन हवेवर होणार का नाही? हवा कोण तयार करणार? आपणच करणार. आपण विचारासाठी लढतो. आपला कुठल्या नेत्याला विरोध नाही, आपल्याला विचाराला विरोध आहे, बीजेपीच्या विचाराला. भाजपचा मित्र पक्ष भाजपबरोबर सत्तेचा जात असेल तर त्या विचाराला आमचा विरोध आहे. आणि तुम्ही फक्त साधा विचार करा, तुमच्यातले युवा पिढी किती लोक शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट झाले, त्यांनी हात वर करा. आणि शिकला असेल तर आम्ही मला हात वर करा, आम्ही ग्रॅज्युएट झालो. झालोय ना आपण? आता तुम्ही किती जण छपराच्या घरात राहता सांगा? 1 2 3 4 5. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही असतील, तुमचे समजा लग्न झालं असेल, तुमची पत्नी कोल्हापूरची असेल तर तिथे असणाऱ्या सासरवाडीला विचारा काय परिस्थिती. तुमचा मित्र जर समजा अकलूजचा असेल तर त्याला विचारा काय परिस्थिती. मराठवाड्यामध्ये, बीडमध्ये काय आहे आणि विदर्भात काय, तुम्ही विचारा, मला विचारू नका. वातावरण भाजप
भाजप आणि मित्र पक्षांच्या विरोधात आहे. आणि हे वातावरण सगळीकडे असताना आपली सत्ता येणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे बारामतीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना आणि खास करून सामान्य कार्यकर्त्यांना माझा प्रश्न आहे, सुप्रियाताईंची लीड बारामतीतून गेल्या वेळेस पेक्षा जास्त असणार का कमी असणार याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. गेल्या वेळेस किती होती? गेल्या वेळेस किती होते? 1,27,000 ही इथं असणाऱ्या नागरिकांनी दिली होती. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजितदादांचा वाटा असेल, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांची लाभार्थी गँग जी आहे ती सामान्य कार्यकर्त्यापेक्षा लाभार्थी गँगची ताकद ही कदाचित जास्त असेल. बरोबर ना? पैसा त्यांच्याकडे आहे, पैसा ज्याच्याकडे असतो त्याकडे लोक असतात असं तुम्हीच म्हणता. बरोबर ना? आहे ना तसं? भारी भारी 1-1 कोटीच्या गाडीमध्ये लाभार्थी गँग फिरते. बारामतीतले जे कुठले कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याचा अभ्यास तुम्ही सर्वजण करा. तर कॉन्ट्रॅक्ट सगळे त्यांनाच मिळणार असतील तर मग आपल्या लाभार्थी नाही तर त्या मलिदा गँगचं ऐकावं लागेल ना आपल्याला. आपण निंदे आहोत त्यांचे, आपण निंदे आहोत ना त्यांचे. अहो ते साध्या घरामध्ये राहतात, कॉन्ट्रॅक्ट घेत नाही तरी मोठे मोठे कार्यकर्ते झाले. गाड्या कुठून आले, बंगले कुठून आले? असं काय वेगळा बिझनेस केला याचा फक्त तुम्ही अभ्यास करा. आणि या मलिदा गँगचे आपण जर निंदे असो तर मग लढायला काय कारण नाही. आहोत का निंदे? आहे का त्यांनी त्यांचा तुमचा विचार केला का त्यांनी त्यांचा विचार केला? हे जे आहेत ना पदाधिकारी किती आहेत? 5-6 असतील त्यांचे. ग्रामीण भागामध्ये 2-3 असतील, शहरात 3-4 असतील. आहेत ना? फायदा झाला ना त्यांचा. ते जीवन आपला धमकावतात का नाही? कोण धमकवतोय आता? कोण धमकवतोय? काय धमकवतोय? लोकांची पडली का त्यांना? त्यांची पडली. तुम्ही मला सांगा का पडली त्यांची? त्यांना कामं पाहिजे अजून, त्यांना चंपगिरी करायची, त्यांना दाखवायचे दादा बघा माझा वॉर्ड किती भारी आहे. आता माझा वॉर्ड भारी झाला, द्या मला एखादं काम. होणार का नाही होणार? होणार काय होणार? तुमचं काय पडले? या बारामतीचं काय पडले त्या मलिदा गँगला? आता मलिदा गँगचं चंपगिरी करण्यासाठी तुम्हाला जर धमकवत असेल आणि मतं घेण्याचा प्रयत्न करत असेल त्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं सांगा. द्यायचं का नाही द्यायचं? बस बारामतीमध्ये लढाई मलिदा गँग विरुद्ध सामान्य कार्यकर्ते हे आपण सर्वांनी ध्यानामध्ये ठेवा. हे लक्षात ठेवा. काय असं बोलून नाही चालत. हा आवाज तर चालतच नाही. जोरात एकदा गोष्ट पण दाखवा. एका व्यक्तीने तरी त्याला पाठिंबा सगळ्यांनी दिला तरच आपला विजय त्या ठिकाणी होणार. ही ताकद लावावी लागेल. अहो मी सुद्धा आमदार आहे. मी सुद्धा जर भाजप बरोबर गेलो असतो, मित्र पक्षाबरोबर तिथे गेलो असतो, मंत्रीपद मिळालं असतं, महत्वाचं एखादं खातं मिळालं असतं. ते आज नाही मिळालं, उद्या मिळते, उद्याचं उद्या बरोबर. पण महत्वाचं काय आज जाऊ शकलो असतो. साधा प्रश्न तुम्हाला मला करायचा, ही लढाई विचाराची लढाई आहे. कोण नेता लढतोय हे महत्वाचं नाही. आणि खास करून बारामती तालुक्यामध्ये आपल्याला विचार जपणं फार महत्वाचं आहे. एक संदेश द्यायला गेल्या मलिदा गँगला तुम्हा सर्वांना की बाबांनो, तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी नाही, तुम्ही म्हणजे आमचे नेते नाही. नेता हा आमचा असेल, आमदारकीला नंतरचं नंतर बघू. मी फक्त खासदारकीचं इथं बोलतोय. सुप्रियाताईंनी या भागातून काम केले, पवार साहेबांनी या बारामतीचा पाया रचलाय, सुप्रियाताईंनी त्याला पाठिंबा दिलाय, दादांनी सुद्धा त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. पण प्रयत्न दादा कसे करू शकले तुम्ही मला सांगा. त्यांच्या हातामध्ये पद होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? खरं सांगा. दादांनी काम केलं, मी नाकारतोय का? जिल्हा परिषद मध्ये मी निवडून आलो, त्याच्यामध्ये नक्कीच काकांचा वाटा खूप मोठा आहे. मला हिंमत आहे बोलून दाखवायची की हो मला त्यांनी मदत केली. पण मी आज साहेबांबरोबर काय? कारण माझ्यासाठी विचार महत्वाचा आहे. रोहित म्हणून बघत नाही. माझ्याकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा पवार साहेबांचा नातू नाही तर पवार साहेबांबरोबर एक आमदार नाही एक कार्यकर्ता भक्कमपणे उभा राहिलाय असं म्हणून माझ्याकडे. त्यामुळे माझ्याकडे तुमच्यात काही फरक नाही.
फक्त माझ्याकडे एक पद आहे, ते सुद्धा कर्जत जामखेडच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला, माझा विश्वास टाकला म्हणून ते पद तिथं मिळालं. पण ते पद मिळायच्या आधी एक पद माझ्याकडे होतं जे जिल्हा परिषदचं होतं आणि इथं असणाऱ्या नागरिकांनी तो विश्वास माझ्यावर टाकला, प्रेम दिलं, तुम्ही माझ्यासाठी पडला आणि म्हणून माझी ओळख या महाराष्ट्रामध्ये झाली. नंतर कर्जत जामखेडच्या लोकांनी मला डोक्यावर उचललं. त्यामुळे दबाव आहे, दबाव राहणार आहे, पण दबाव कशासाठी दिला जातो हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. दबावाबद्दल मी आता बोलणार नाही, नंतर बोलेल. त्यामुळे मला तुम्हा सर्वांना विनंती करायची की तुम्ही इथं चोरी करण्यासाठी आलाय का? इथं किती लोकांना वाटतं तुम्ही चोरी करत आहात, नाही तर चोरी करण्यासाठी आलाय? तरी हात वर करा. पुढे आहे का ना सर? चुकीचं काय करताय का? करताय का? काय हे? मी विदर्भाला जाऊन आलोय, मी मराठवाड्यात जाऊन आलोय, मी नगरमध्ये जाऊन आलोय, मी आता इंदापूरला जाऊन आलोय. अरे काय ती पब्लिक, काय तो आवाज, काय ते कार्यकर्ते, काय ती ताकद. पण मला असं वाटतं की सुप्रियाताईंची टोटल लीड जर बघितली ती कमीत कमी 3.5 लाखाची असेल आणि ती 3.5 लाखाची याच्यासाठी असेल, इंदापूर म्हणतंय की गेल्या वेळेस आम्ही 70,000ची लीड दिली. इंदापूरचे कार्यकर्ते, तिथले सामान्य नागरिक मलिदा गँग नाही, तिथले मोठे मोठे लाभार्थी नाही, ते कुणीच नाही आपल्या बरोबर. तिथे असलेले सामान्य कार्यकर्ते नागरिक आपल्याला काय म्हणतात की इंदापूर मधून आम्ही गेल्या वेळेस 70,000ची लीड दिली, यंदा आम्ही 1 लाखाची लीड दिली. दौडवाले म्हणतात चुकून उमेदवार आमच्याच भागातला होता, भाजपचं तेवढं वातावरण होतं, मोदी साहेब आम्हाला सारखे टीव्हीवर दिसायचे म्हणून आम्हाला असं वाटलं की चला भाजप बरोबर जाऊ, पण आम्ही चूक केली असं दौडचे तिथले नागरिक सांगतात. आणि -10,000ची लीड तिथं कमीत कमी 50,000ची लीड झालेली आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. दौडमध्ये पुरंदरमध्ये 15,000ची लीड होती, खालचा वरचा भाग पकडून. ते म्हणतात जर 50,000चा कमी लीड आली तर साहेबांची माफी आम्ही तिथं मागणार नाही, आम्ही साहेबांना भेटणार सुद्धा नाही. पण आम्हाला साहेबांवर प्रेम आहे, साहेबांना भेटायचे, त्यामुळे काही झालं तरी आम्ही 50,000च्या खाली लीड देणार नाही असं तिथल्या लोकांनी तिथं सांगितलं. पूर्वी काँग्रेस होतं पण तेवढी ताकद नव्हती, तिथं काँग्रेसचा आमदार आहे, त्यांनी तिथं ताकद लावली. तिथे एक माजी आमदार ते टीव्हीवर अनेक दिवस दिसत होते, काय नाव त्या आमदारांचं? पुरंदरच्या व्हिडिओ बघितलात का? लय भारी व्हिडिओ आहेत. त्यांनी भूमिका बदलली पण व्हिडिओ थोडी बदलता येईल. तर त्यांच्या कार्यकर्ते सुद्धा म्हणतात ज्यांनी भूमिका घेतली लोकांच्या बाजूने भाजपच्या विरोधात, मग आम्ही जरा खुश झालो होतो, आम्ही 4 झालो होतो, अरे वा आमचा झोपलेला नेता आता भाग झाला असं आम्हाला वाटलं. पण काय बंद खोलीमध्ये चर्चा झाली, नेत्यांबरोबर काय माहिती, बाहेर आले आणि पलटी मारली. आता लोक पण त्यांच्याबरोबर राहिलेले नाही, त्यांना पुरंदरमध्ये लीड मिळते. भोरमध्ये थोपटे साहेब आहेत, शिवसेनेचे, तिथं सहकार्य, शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे, तिथं लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस झाली होती, दोन्ही आता एकत्रित आले. त्यामुळे तिथली लीड ही करीबन कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 60 ते 70,000च्या आसपास झाला आहे. खडकवासल्यामध्ये 2 दिवस होतो, 60,000 सुप्रियाताई गेल्या वेळेस मायनस होते. आणि मी जेव्हा जातो ना, न सांगता जातो, टपरीवर जातो, दुकानात जातो, कुठेही जातो, मी माझा प्रोटोकॉल तिथं कुठं वापरत नाही, कारण मी नेता नाही, मी कार्यकर्ता सारखं राहणं मला आवडतं. तिथं लोकात गेल्यानंतर लोकांनी मला सांगितलं, चहा देताना सुद्धा नाही तर जेवताना सुद्धा नाही तर एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं लोक दर्शन घेण्यासाठी आले होते, तिथं मी गेलो, बाहेर जेव्हा ते येत होते त्यांनी मला सांगितलं, मी विचारलं नाही, त्यांनी मला सांगितलं गेल्या वेळेस आमची चूक झाली, यंदा आम्ही सुप्रियाताई बरोबर आहोत. हे खडकवासल्याचे लोक सांगतात. आणि तिथं -60,000 होतं, तिथं करीबन कमीत कमी 20,000 प्लस येण्याची शक्यता आहे. हे सगळे स्वाभिमानी लोक आहेत, हे तिथं भाजपकडे बघत नाहीत, हे कुठले नेते साहेबांना सोडल्यात पलीकडे हे बघत नाहीत. त्या सर्व लोकांसाठी स्वाभिमान महत्वाचा, त्यांच्यासाठी विचार महत्वाचा आहे.
आणि आज ते सर्व लोक विचाराबरोबर आहेत. खडकवासल्यामध्ये गुंडांना सुपारी दिली, गुंडांना यादी दिली गेली. रोहित पवार जेव्हा येतात तेव्हा ही लोक त्यांच्याबरोबर फिरतात, सुप्रियाताई येतात तेव्हा ही लोक त्यांच्याबरोबर फिरतात. त्या यादीतल्या लोकांना तुम्ही फोन करा आणि त्यांना काय कुठल्या भाषेत सांगायचं सांगा. एखाद्या व्यक्तीने 10 मर्डर केले असतील, दरोडे टाकले असतील, विनयभंगाचे अनेक केसेस त्यांच्यावर असतील, महिलांचा त्या ठिकाणी अवमान त्या कार्यकर्त्या त्या गुंडांनी केला असेल, असे लोक फोन करून काय सांगणार की माझा इलाका आहे, नेत्यांचा सुद्धा मला पाठिंबा आहे, त्यामुळे माझ्या इलाक्यात नीट राहायचं असेल तर तिथं तुम्ही प्रचार हा अजितदादा मित्रमंडळाचा करायचा म्हणजे करायचा असं गुंड तिथं सांगताय. म्हणजे पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही प्रचार करा. ही प्रथा त्या भागात नव्हती. ही प्रथा चालू झाल्यानंतर तिथली लोक म्हणताय गुंडांना उत्तर देत आहे. त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, त्यांना उत्तर देत आहे तुम्ही असाल गुंड, तुमच्या लेवलला तुम्ही बघा, पण आम्ही पवार साहेबांची साथ सोडणार नाही हे तिथे आपले स्वाभिमानी लोक म्हणतात. गुंडांच्या पुढे कुठला दबाव आहे का? प्रशासकीय अधिकाऱ्यांना मला सांगायचे वातावरण थोडंसं सगळ्यांनी बघावं. महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे आणि भारतामध्ये याचे दक्षिणचे उमेदवार निलेश भाऊ लंके यांच्या प्रचारासाठी मी फिरत होतो. जिथं कुठं गेलो तिथं वातावरण भाजपच्या विरोधात, फक्त भाजपच्या विरोधात आहे असं नाही, पण भाजप आणि भाजप बरोबर जे मित्र पक्ष गेलेले त्यांच्या विरोधातलं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी कमीत कमी तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचे कमीत कमी 32 खासदार हे 100% निवडून गेले. आणि हे जे म्हणतात ना 400 पार ते काय तुम्ही खूप सिरियसली घेऊ नका. ते 200 पार सुद्धा तिथं करणार नाही. त्यांना इतर मित्र पक्षाची मदत लागेल तरी सुद्धा सत्तेत येतील का नाही असा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहणार आहे. साधं छोटंसं उदाहरण घ्या. बिहारचं राजकारण तुम्ही बघितलंय. बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार हे बीजेपी बरोबर काही वर्षांपूर्वी होते. त्यांनी त्यांची साथ सोडली. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार एकत्रित आले आणि भाजपच्या विरोधात आणि मोदी साहेबांच्या विरोधात त्यांनी तिथं प्रचार केला. त्यांच्या काही अडचणी असतील त्या अडचणी नितीश कुमार भाऊंना जरा त्या अडचणीची जाणीव करून दिली आणि मग तेजस्वी यादवांची साथ सोडणार ते बीजेपी बरोबर केलेले आहे. तिथं काही छोटे घटक पक्ष पासवान साहेबांचा असेल इतरही असतील त्यांना कधीही विश्वासात घेतलं गेलं नव्हतं. त्यांना यंदाच्या काळामध्ये 5 सीट या बिहारच्या भाजपने तिथं दिलेल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा 2019 इलेक्शन झालं त्याच्या आधी तिथं सपा म्हणजे आपले यादव अखिलेश यादव यांची जी पार्टी त्यांचे फक्त 40 आमदार निवडून आले होते. आता त्यांच्याकडे 120 आमदार आहेत. तिथं मोठ्या प्रमाणात फरक होणार आहे. कर्नाटकामध्ये बीजेपीचं सरकार होतं तिथं मोठा फरक होणार आहे. तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्याकडे जर एवढी मोठी ताकद असेल, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे दबाव तंत्र आहे, तुमच्याकडे ईडी आहे, सीबीआय बरंच काय आहे, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांना इतक्या अडचणी समोर होत्या. त्या अडचणी सोडवायच्या कशा असा प्रश्न भाजपसमोर होता. त्याला एक मार्ग त्यांनी काढला, तो म्हणजे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मिता टिकवण्यासाठी जो पक्ष काढला होता तो पक्ष पहिल्यांदा फोडला. त्यानंतर पवार साहेबांचं कुटुंब फोडलं, पार्टी फोडली. तरी सुद्धा त्यांना असं वाटत होतं की काहीतरी चुकते. मग एक आमदार असणारा पक्ष म्हणजे मनसे यांचा सुद्धा त्यांना पाठिंबा घ्यावा लागला.
याच्यावरून तुम्ही फक्त समजून घ्या की भाजपच्या बाजूने वातावरण राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधातलं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे. 2019चं इलेक्शन तुम्ही अभ्यासा आणि आत्ताचं इलेक्शन अभ्यासा. 2019 वर टीव्हीवर जिथं कुठं तुम्ही बघा, सोशल मीडियामध्ये सुद्धा फक्त भाजपच आपल्याला दिसत होतं, मोदी साहेबच तिथं दिसत होते. पण आज तशी परिस्थिती आहे का? आहे का तशी परिस्थिती? कार्यकर्त्याचा मेळावा आहे. मी माझ्या माता भगिनींना विनंती करेल, थोडासा वेळ काढावा, जे बोलतोय ते ऐकावं आणि जर समजा थोडीशी अडचण असेल तर शांत बसावं. कारण का हे इलेक्शन सिरियस इलेक्शन आहे. हे इलेक्शन आपल्याला काही गर्दी करणारं इलेक्शन नाही. या सभा आपण खूप मोठ्या घेऊ शकलो असतो, खूप मोठी ताकद लावू शकलो असतो. पण आदरणीय सुप्रियाताईंना कोण निवडून आणणार असेल तर इथली जनता, इथले सामान्य कार्यकर्ते मला या मतदारसंघाची जबाबदारी दिली. पण या ठिकाणी या व्यासपीठावर सांगतो, मी सुप्रियाताईंना एकटं निवडून आणू शकत नाही. मला खऱ्या अर्थाने कोणाची मदत लागणार आहे तर ते तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची मदत लागणार आहे. आणि क्रेडिट मला मुळीच मिळणार नाही, ते मी घेणार पण नाही. कारण का त्या क्रेडिटवर माझा काहीच हक्क नाही. त्याच्यावर फक्त कोणाचा हक्क असेल तर इथं असणारे सर्व मतदारांचा हक्क असेल, पदाधिकाऱ्यांचा हक्क असेल आणि तुमच्या सारख्या सामान्य कुटुंबातून. त्यामुळे ही लढाई जरा सिरियसली घ्या. ही सोपी लढाई नाही, ही फार मोठी लढाई आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचा एक नेता इथं आला होता. दौंडमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं. काय नेत्याचं नाव मी सारखं विसरतो, काय नाव? बघा, या बैठकीमध्ये मन मोकळं करायचं. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यावर खूप दबाव आहे तर माझ्यावर काही कमी दबाव आहे. माझ्या कंपनीमध्ये 10,000 लोक काम करतात, 10,000 कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. तरी त्या कंपनीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्या कुटुंबाला, त्या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मला पाठिंबा दिला. तिथं लोकांनी पाठिंबा दिला. तुमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा मुंबईला आले होते, तुम्ही काय पाठिंबा दिला. माझ्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांनी मला पाठिंबा दिला. तर पाठिंबा का दिला? कारण का तुम्हाला विश्वास आहे की मी साहेबांबरोबर तिथं आहे, त्यामुळे मी चूक कुठेही केली नसेल हा विश्वास माझ्यासाठी. की मला माझे परिचयाचे लोक आहेत ना. आता एक जो कुठला साताऱ्याचा कारखाना, त्याला सांगितले असं प्रत्येक गावात जाऊन 10 लोकांना फोटो टाकलं पाहिजे तर पगार दिलाय. असं आहे का? तर तुम्हाला हे माहिती का, एकच बाटली आली पाण्याची, एकच बाटली. दुसरी बाटली घेतली तर 20 रुपये चार्ज करणार. फोटो काढायचा म्हणजे पुरावा द्यायचा. म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास राहिलाय का? इथल्या मलिदा गँगवर पण विश्वास द्यायला असं मला वाटतंय. मग इथल्या जनतेवर विश्वास आहे का? नाही. मग काय केलं? पगारावर माणसं आहे आणि बिचारे आणलीला आणली. त्यांना सांगितलं जातं तिथं जायचं, फोटो काढायचा. आता तुम्ही गेलाय तिथं सर्व्हिस आहे, तिथं लोकांना बिचारांना बाहेर काढायचं, त्यांना फोटो काढायचा, फोटो पाठवायचा, मग दिवसाला त्यांचा पगार तिथं निघतो. आणि जर एक बाटली पाण्याची, दुसरी बाटली असेल तर 20 रुपये. बिचारे कुठेही पाणी पितात. पाणी इथले स्वाभिमानी लोक त्यांना पाजतात आणि काही हे जे भाजपचे लोक आहेत त्यांना आपल्याला इलेक्शन मध्ये पाणी पाजायचं. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे साताऱ्याचे काही कारखाना आहेत, झरांडेश्वर, त्याची लोक खडकवासला त्या भागात फिरतायत. झरांडेश्वर कारखाना कुठे आला? कुठला जिल्हा? सातारा जिल्हा. कोणाबरोबर राहिला आजपर्यंत? आणि मग तिथली लोक जी कामगार आहेत ती कोणाची झाली? तिथं जाऊन काय सांगतात माहिती का? फक्त आम्ही फोटो काढतो, पाठवतो, पगार घेतो, बाकी तुम्हाला सांगतो, काळात सांगतो, वारा, वातावरण, हवा कोणाची? तेच सांगताय. दुसरा कारखाना कुठे? माझ्या मतदारसंघामध्ये. माझे मतदार आहे. रोज संध्याकाळी मला अपडेट आहे, काय चाललंय, कसं चाललंय, बरं चाललंय. पण मी त्यांना सांगतो माझ्यावर फोटो काढू नका. काल तर एका सभेला यायचं म्हणून होते, आजूबाजू नका म्हणून. फीडबॅक असतं शेतकरी अधिकाऱ्यापासून, पण त्याला असंच झालं की
झेंडे तर घ्यावे लागतील आपल्याला, झेंडे घ्यावे लागतील, आपल्याला गमछा घालावा लागेल, लोकांना जावं लागेल. आपलं हे पोचले काय ते पॉम्पलेट तुमच्या घरी नाही, लोकांच्या घरी पोचले हा नाही पोचलं असं समजायचं, याच्या पुढे पोचवायचं आणि त्याचं नियोजन आपण योग्य पद्धतीने करू. यांच्या बरोबर मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे, लढायचं जिंकायचे, पण भाजपला आपल्याला हरवायचं घोटाळण्यात. अहो आरक्षणाच्या बाबतीत तुमच्याकडे लय अभ्यास लोक दिसतील. तुम्ही माझ्या इलेक्शनला लय पडलाय, दादांचा पडलाय, ताईंचा पडलेला. आता माझा एक आहे, तुम्ही काय केलं, पवार साहेब आप आगे बढो, आणि पुढचंही तुम्हीच बोलला का तुम्हाला भीती आहे मागच्या लोक तुम्हाला साथ देतील का नाही. एकदा तुम्ही धाडस करून बघा, फक्त म्हणायचं पवार साहेब आप आगे बढो. तुम्ही एकदा धाडस केलं नाही, कसला पाठिंबा मिळतो बघा, बोला आपल्याला एवढंच पाहिजे. ही जी शक्ती आहे ना आता मलिदा गँगपेक्षा लय मोठी आहे, पैशापेक्षा मोठी आहे, दडपशाहीपेक्षा मोठी आहे, आणि हे विचार इथं पेरण्यासाठी ही लढाई फार मोठी आहे. पण विजय हा आपलाच होणार. आणि बारामतीकर म्हणून तुम्हाला सर्वांना आम्ही विचारतोय की गेल्यापेक्षा लीड सुप्रियाताईची इथून जास्त असणार का कमी असणार. त्यामुळे तुम्ही ज्या गटातून आला आहात त्या गटाची लीड सुद्धा गेल्या वेळेसची बघितलीच आहे, त्याच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही सर्वजण द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक लोकांना अनेक प्रश्न मांडायचे, पण आज फक्त कार्यकर्त्यांच्या बैठक आहे. त्यामुळे आपण पुढच्या 2 दिवसामध्ये दुसरी बैठक तिथे घेणार आहोत. त्यामुळे मी तुमच्या काही गोष्टी समजून घेईल, पण पुढे थोडासा उशीर झाला, पुढे जाऊन बऱ्याच म्हणजे 7 बैठका लावल्या. त्या 7 बैठकीमध्ये मला जाण्याची परवानगी तिथं द्यावं. पळत जातो, पळत बैठका घेतो. आजचा दिवस हा पळण्याचाच दिवस आहे, कारण उद्या जाऊ जे काही भाजप आहे त्यांना आपल्याला पळवायचं आहे, त्यांना आपला हद्द पार करायचं. एवढंच या ठिकाणी सांगून जमतो. जय हिंद.